आपल्या सर्वांचे आवडते मित्र आणि एक आदर्श व्यक्तिमत्व आपले लोकमतचे या ठिकाणचे पत्रकार आपले सचिनजी कानकरिया यांचा आज वाढदिवस. त्यांचं बघितलं तर या ठिकाणी पहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की खूप मोठं मित्र सर्कल आहे आणि मित्र सर्कल काही पैसे देऊन मिळवता येत नाही. त्यासाठी माणूस पण तेवढा उदार मताचा लागतो आणि मनाला जीवाला जीव देणार लागतो. तर निश्चित आणि त्यांचा एक स्वभावाचा रोखोक जे खरं आहे ते खरं आहे, जे खोटं आहे ते खोटं आहे, अशा पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व. आज त्यांचा वाढदिवस आहे तर मी या ठिकाणी उपस्थित त्यांचे सर्व मित्र, त्यांचे सर्व फॅमिली मेंबर यांच्याकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं भावी आयुष्य अतिशय सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आनंदमय आणि आरोग्यमय जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी शुभेच्छा डॉक्टरला विनंती करतो आपण देखील अध्यक्षाला शुभेच्छा द्या. एक मिनिट बोला सर. आज आपले सर्वांचे आवडते लोकमत समूहाचे तालुका प्रतिनिधी माननीय सचिनजी कानकरिया. खरं तर आज आपण त्यांना सचिनजी वगैरे म्हणतो, पण सचिन हे पहिल्यापासून अत्यंत साधे आणि अत्यंत उदार व्यक्तिमत्व आहे. कुणाच्याही कुठल्याही प्रसंगाला धावून जाणारे आणि सगळ्यांना आपलेसे वाटणारे असे व्यक्तिमत्व. खरं तर पत्रकार म्हटल्यानंतर जरा वेगळ्या थोडं घाबरून लोक पाहतात त्यांच्याकडे, पण तसं बिलकुल नाही. एकदम प्रेमळ माणूस आहे आणि त्यामुळे तेवढं सगळं समुदाय जमलेला आहे. जसे शहरासाहेब म्हटले त्याप्रमाणे ते अत्यंत चांगले आहेत. अशा ह्या सचिनजींना इथून पुढे भावी आयुष्य खूप सुखाचे, समृद्धीचे आणि आरोग्यदायी जावं हीच शुभेच्छा. धन्यवाद. सर्वांचे आवडते मित्र त्याचप्रमाणे लोकमतचे पत्रकार सचिनजी कानकरिया, त्याचप्रमाणे आनंदपत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी जवळजवळ दीड वर्षापासून अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. नव्हे तर पतसंस्था 100% वसुलीमध्ये आज त्यांच्या कारकिर्दीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने प्रगती आहे. आज नारायणगावमध्ये पाहिलं तर सचिन भाऊनी गेले अनेक वर्ष पत्रकार संघटनेचं अध्यक्षपद देखील भूषवलेलं आहे आणि समाजाला एक चांगल्या पद्धतीचं न्याय देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून एक समाज प्रबोधन असो, कुठलंही प्रत्येकाचं छोटं मोठं काम असो त्याच्यामध्ये हिरिरीने भाग घेऊन निश्चितपणे एक चांगलं सगळ्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. आजच्या या निमित्तानं आपण सर्वजण आला. त्याच्यामध्ये JTMPAचे अध्यक्ष जे आहेत आता नव्याने त्यांची नियुक्ती झाली डॉक्टर प्रदीप जोशी आणि आपल्या नारायणगाव पोलीस स्टेशनला आजच 100पैकी 100 मार्क आपल्या कामगिरीबद्दल मिळालेत आणि आताच साहेबांनी सांगितले की अतिशय आपल्या या नारायणगावला भूषण असं वाटेल अशा पद्धतीनं शेलार साहेबांचं देखील काम आहे. लायन्स क्लबचे अध्यक्ष रायगड साहेब आणि मनोज भाऊ वळगट, त्याचप्रमाणे आपण सर्व व्यापारी मित्र सचिन भाऊंच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं अतिशय एकीकडे सर्व पत्रकार बंधू आपण सर्वजण एकत्रित त्या ठिकाणी आलात आणि आज सर्वांच्या वतीनं त्यांना त्यांच्या जे काही काम चालू आहे पतसंस्थेच्या माध्यमातून असेल, सामाजिक कार्य असेल, पत्रकारितेच्या माध्यमातून असेल, चांगल्यात चांगलं काम त्यांच्या हातून घडावं अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या आपल्या जैन सकाळ संघ, जैन सोशल क्लब सर्वांच्या वतीनं, रोटरी क्लब नारायणगाव व्यापारी असोसिएशनच्या वतीनं त्यांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. आमच्या सर्वांचे एकदम जवळचे आणि आमचे पत्रकार मित्र जुन्नर तालुक्याचे लोकमतचे प्रतिनिधी म्हणजे काम करतात असे सचिनजी कानकरिया. स्वभावात नेहमी रोखठोकपणा आणि त्या रोखठोकपणामुळे त्यांच्या माझ्यामध्ये क्लेशच होतं. आम्ही बोलायचे बोलतो होतो परत बोलतो आणि ज्या वेळेला तुम्ही त्यांना फोन करणार ते ज्यांनी फोन त्यांचा ऐकला असेल त्याच्या प्रत्येक वेळेला ते म्हणतात नाही का नाही का नाही का असं नाही का म्हणून आपलं सगळं भाषण पुढे नेणारे असे सचिनजी कानकरिया आमचे मित्र. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. आपल्या जैन संघाचे सभासद आणि श्री आनंद नागरिक पतसंस्थेचे चेअरमन तसेच लोकमत या पत्रकारितेचे पत्रकार सचिन भाऊ
यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त आपण सर्व इथं जमलेलो आहोत. सचिन भाऊचं काय सांगायचं, जे काम हातात घेतात ते अतिशय परिपूर्ण आणि काटेकोरपणे काम पुरं करतात, मग ते कोणतंही असू द्या. ते अतिशय असं सर्वांना सहकार्य करणारं आणि मार्गदर्शन करणारं एक चांगलं जे काही त्यांच्याकडं नॉलेज आहे, मग ते कायद्याचं असो कसंही असो, ज्या नॉलेजमध्ये लोकांना नक्कीच काही ना काही फायदा होणार आहे ते नक्कीच देणार आहे. आणि आपल्या सगळ्यांचं हे आवडतं व्यक्तिमत्व, त्यांचा आज वाढदिवस, त्यांच्या या वाढदिवसानिमित्त आज संघाचे उपाध्यक्ष आणि सगळं ट्रस्ट मंडळी इथं उपस्थित आहे. सतीश भाऊ, राजू भाऊ सगळे इथे उपस्थित आहेत. त्या सर्वांच्या वतीने मी सचिन भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्या बळगट परिवाराकडनंही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. सचिन भाऊ तुम जीव हजारो साल. आज सचिन शेठच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 52व्या वर्षामध्ये आज सचिन पदार्पण करत आहे. आणि सर्व सिनियर लोकांनी जे सचिनचे जे गुण आहेत ते सांगितले. विशेष म्हणजे शेलार साहेबांना इथे येऊन मला वाटतं 2-2.5 वर्ष झाली असतील, परंतु त्यांनी त्यांचा स्वभाव इतका व्यवस्थितपणे ओळखला. त्यावरनं त्या गोष्टी लक्ष देतात की सरळ मार्गी माणूस, मनामध्ये काही नाही, जे आहे ते समोरासमोर बोलणारा माणूस. आणि आज सचिनला आपण पुढच्या भावी आयुष्यासाठी आपण खूप साऱ्या या ठिकाणी शुभेच्छा देऊ. आणि या सगळ्यांच्या शुभेच्छा या पुढच्या 1 वर्षासाठी सगळ्या वर्षभर पुरतील अशी आपण या ठिकाणी अपेक्षा करून थांबतो. वाढदिवसानिमित्त माझे उपस्थिताचे सर्व पत्रकार बंधू, समाजातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व, नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार साहेब, डॉक्टर प्रदीप जोशी, सर्व मित्र परिवार, आपण मला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. वर्षभर मला प्रेरणा देण्यासाठी आपण नाही का भाषण केलं, मला शुभेच्छा दिल्या. निश्चितच मी सगळ्यांचे आभार मानतो की आपल्या सर्वांच्या प्रेरणेमुळे, आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छामुळे मला निश्चित प्रेरणा मिळेल. पुढच्या कालावधीमध्ये मी जे काही उपक्रम घेतले ते पण मी एका आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे पूर्ण करीन. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.